आणि कदाचित माझा खूनही करतील किंवा मला मारूनही टाकतील अशा स्वरूपाचे विचार येतात. ते अर्भक विहिरीत फेकून दिलं आणि त्या इम्पल्समध्ये लोक स्वतःचा जीव गमावतात. नमस्कार मित्रांनो, ठळक न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुप्रसिद्ध मनोरोगतज्ञ डॉक्टर वामनराव घाडगे हे आपल्या जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर भेटूया आपण डॉक्टर वामनराव घाडगे. डॉक्टर सर नमस्कार. सर नमस्कार. सर, तुम्ही 43 वर्ष ही वैद्यकीय सेवा देतात, पण ही सेवा देताना तुम्ही वैद्यकीय सेवेकडे का वळले आणि त्याच्या मागची कारण काय असावी? सर नमस्कार मित्रांनो, मी 26 जानेवारी 1982 पासून वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत आहे. मला लहानपणी एक माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आई आजारी पडली. त्यावेळेला मी हार्डली एक 5-6 वर्षाचा असेल. त्यावेळेला आईला हिमोरेजिक स्ट्रोक, ज्याला आपण पॅरालिसिस सारखा आजार म्हणतो, अशा प्रकारचा आजार वयाच्या 45व्या वर्षी झाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 5-6 महिने त्या बेशुद्धच होत्या. त्याच्यानंतर त्या बाहेर आल्या आणि त्यांना एपिलेप्सी, त्याचं जे पोस्ट सिक्वेली असतं ते एपिलेप्सी झालं आणि त्याच्यावरचा योग्य तो उपचार अज्ञानामुळं देऊ शकलो नाही आणि त्याचंच 1969 साली आईंचं निधन झालं. ही एक प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेतून आपण डॉक्टर व्हावं आणि ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा द्यावी असं वाटलं. त्यानंतर मी पूर्णतः अभ्यासामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि त्याचबरोबर आळेफाटा येथील प्रसिद्ध जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर अप्पासाहेब शिंदे त्यावेळेला अत्यंत म्हणजे छान प्रॅक्टिस करायचे आणि त्यांचं नाव ऐकून मी त्यांना माझं रोल मॉडेल बनवलं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. सर, आपण 20 वर्ष जनरल प्रॅक्टिस करत होतात पूर्वी आणि त्यावेळेस तुम्ही जी जनरल प्रॅक्टिस करत असताना त्यावेळेसचे तुमचे आलेले अनुभव त्यावेळेसचे जर ते आमच्या प्रेक्षकांना जर सर शेअर्स केले तर फार छान. आपण खूप छान प्रश्न विचारलात. तर मला त्याच्या अगोदर एक सांगायला नक्की आवडेल की मी ज्या वेळेला 1974 साली 11वीची परीक्षा दिली, त्यावेळेला 11वीच्या परीक्षेमध्ये मी नारायणगाव, त्यावेळेला जी काही नारायणगाव, ओतूर, जुन्नर, बेल्हा अशी जी काही फक्त मोजकीच परीक्षा केंद्र होती, तर नारायणगाव केंद्रामध्ये मी प्रथम आलो आणि त्याच्यानंतर एक हायस्कूलमध्ये असताना एक मला तिथले मास्तर म्हणून पु ल देशपांड्यांचा व्यक्ती आणि वल्लीमधला एक अभ्यासक्रमात धडा होता. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पुरुषा, जर तुला मुंबईला शिक्षण घ्यायचं असेल तर एल्फिस्टन कॉलेजमध्ये जा किंवा पुण्यात जायचं असेल तर फर्ग्युसनला जा. त्याच्यामुळे मी ध्यास घेतला, अभ्यास केला आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी PDPP अशी 2 वर्ष तिथं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर 1976 साली मी MBBS साठी सिलेक्ट झालो आणि ससून हॉस्पिटल आणि विजय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी 1976 साली प्रवेश घेतला. ऑक्टोबर 1980 साली मी पासआउट झालो आणि त्याच्यानंतर मी 1 वर्ष अत्यंत खडतर अशी इंटर्नशिप केली, ज्यामध्ये मी खूप छान असं वैद्यकीय अनुभव घेतला आणि त्या वैद्यकीय अनुभवाच्या जोरावर 26 जानेवारी 1982 साली मी पिंपळवंडी इथे माझी जनरल प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळेला अर्थातच ज्या काही आत्ताच्या पायाभूत सुविधा होत्या त्या खूपच मर्यादित होत्या. अगदी कमीत कमी सुविधांमध्ये मी त्यावेळेला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि त्यावेळेला सकाळी साधारण 7-7:30 पासून प्रॅक्टिस सुरू व्हायची. सकाळी जी एखादी विजिट असायची त्याच्यानंतर प्रॅक्टिस सुरू व्हायची, मध्ये 8-10 विजिट व्हायच्या दिवसभरात. त्याच्यानंतर रात्रीसुद्धा एखादे 2 कॉल असायचे आणि अशा प्रकारे अतिशय खडतर अशी प्रॅक्टिस होती. ती करत असताना त्याच्यामध्ये
काही अनुभव चांगले आले, काही अनुभव त्या दृष्टीने कष्टप्रद वगैरे होते. तर त्याच्यातला एक महत्त्वाचा अनुभव मला असा सांगता येईल की एक व्हिजिट होती आळे फाट्याजवळील एक साबळेमळा म्हणून आहे. त्या साबळेमळ्यामध्ये मी साधारण दुपारी 3 वाजता पावसाळ्याच्या दिवसामध्ये व्हिजिटला गेलो. आळे फाट्यावरनं व्हिजिट त्यावेळेला अप्रोच रोड होता. तर त्या रोडनी मी तिथं जवळजवळ मी 4-5 वाजता संध्याकाळी पोहोचलो. आणि नंतर लक्षात आलं की हा रोड जास्तच खराब आहे, तर आपण पर्यायी मार्गाने जावं. पण पर्यायी मार्गाने जाताना माझ्या असं लक्षात आलं की मी अगदीतून फुपाट्यात पडलेलो आहे. तर मग त्याच्यानंतर माझ्याजवळ जो कंपाऊंडर होता ते आणि आम्ही शेजारच्या घरातून काही प्लॅस्टिकची पिशवीसारखं किंवा वारदान वगैरे असं जमा केलं. त्याची अशी त्यांच्या मदतीने फाळी तयार केली आणि लेंडेमाळ्यापासून तर भटकळवाडीपर्यंत आम्ही प्रत्येक वेळेला मोटरसायकलच्या पुढे ते अंथरत गेलो आणि त्याच्यावरून मोटरसायकल बांधून आमची दुपारी 3 वाजता सुरू झालेली व्हिजिट रात्री 12 वाजता पिंपळवंडीला संपली. तर असा थोडासा खडतर अनुभव एक तो आहे एक विशेष. त्यावेळेला रस्त्यांची अवस्था खूपच वाईट होती. दुसरा अनुभव असा आहे की मी अहमदनगरला माझं सासूरवाडी आहे, तर तिकडं जायला निघालेलो होतो. तर त्यावेळेला संध्याकाळी साधारण 5ची वेळ असेल. त्यावेळेला निघून दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं असा प्लॅन होता. तर त्यावेळेला एक डिलिव्हरीची केस आली आणि त्या डिलिव्हरीच्या केस आले. म्हटलं ठीक आहे आपण बघून घेऊ म्हणून बघितलं डिलिव्हरीची केस. आणि तर त्यावेळेला पूर्णपणे ती म्हणजे डिलिव्हरी थोड्या वेळात होईल अशी परिस्थिती होती. मी त्याप्रमाणे डिलिव्हरी वगैरे केली आणि बाळ सुखरूप होतं, पण बाळंतीणला रक्तस्राव खूप होत होता. तर अशा वेळेला मी काय करावं म्हणून डॉक्टर आनंद कुलकर्णी जे प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांना फोन केला. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही एक व्हॅजायनल पॅक म्हणून जे काही प्राथमिक उपचार असतात ते केले. आणि गंमत अशी की त्यावेळेला नेमके डॉक्टरसुद्धा बाहेर काही कामानिमित्त पडणार होते, ते गाडीतच बसलेले होते आणि त्यांनी त्या क्षणी मला येऊन मदत केली. आणि त्यावेळेला त्यांचं जे गर्भाशयाची पिशवी असते त्या गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड फाटलेलं होतं आणि त्याच्यातून रक्तस्राव होत होता. तर त्याचा स्टिच वगैरे टाकला आणि अशा प्रकारे त्या महिलेला जीवदान तर मिळालं, बाळही छान झालं. परंतु याच्यामध्ये मात्र माझ्या दोन्ही मुलांचा हिरमोड झाला. त्यांना आजोळी जाता आलं नाही. पण त्यामध्ये सगळ्यात जास्त समाधान म्हणजे त्या महिलेचं आणि बाळाचं जे काही आरोग्य होतं ते कुठंतरी मी त्याला मदत करू शकलो आणि त्याला वैद्यकीय सेवा देऊ शकलो, याचा मला प्रचंड अभिमान आहे. हे सरांनी त्या महिलेचं प्राण वाचवला थोडक्यात. येस, अगदी बरोबर आहे. सर, आपण आता जाणून घेतलं की तुम्ही 20 वर्ष जनरल प्रॅक्टिस म्हणून काम करत होता, रुग्णांची सेवा करत होता. पण त्यानंतर तुम्ही आज आम्हाला एक मनोरोग तज्ज्ञ म्हणून ओळख आहे आणि आपण सेवा देत आहे. तर तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळाले आणि आपण यात कसं परिवर्तन केलं? तसं आहे की ज्या वेळेला मी MBBS पासआउट झालो त्यावेळेला मला पदव्युत्तर शिक्षणाच्या 2-3 संधी चांगल्या उपलब्ध होत्या. परंतु त्यावेळेच्या अज्ञानामुळं आणि आर्थिक बाबींवर त्यावेळेला खरं तर जास्त हे होते, घरगुती काही आर्थिक समस्या होत्या. त्याच्यामुळं मला जनरल प्रॅक्टिसकडं लगेच यावं लागलं. पण त्यावेळेचं जे काही PG पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं माझं जे काही स्वप्न होतं ते माझं अधुरं राहिलेलं होतं. आणि 1996 सालापासूनच त्या दृष्टीनं मी प्रयत्न करत होतो. तर साधारण 2000 साली मी एंट्रन्स एक्झाम दिली पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आणि त्याच्यानंतर मग 2000 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या 2000 साली मी सिलेक्ट झालो आणि त्याच्यानंतर सायकॅट्रीमध्ये म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ शास्त्र जे असतं त्या शास्त्रामध्ये मी पदव्युत्तर शिक्षणासाठी जॉईन झालो. आणि त्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास असा आहे की आपण जे दैनंदिन जे काही जनरल प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये एक साधारण 1/3 इतके पेशंट असे असतात की ज्यांना ॲक्च्युअली ज्याला आपण फिजिकल इलनेस म्हणू, असा फिजिकल इलनेस शिवाय सायकोलॉजिकल किंवा मानसिक काही कारणमीमांसा असू शकते.
याचा मला जवळजवळ त्या जनरल प्रॅक्टिसच्या याच्यामध्ये अनुभव आलेला होता. आणि या सगळ्या पेशंटना आपण जर अजून चांगल्या प्रकारे जर शिक्षण घेऊन जर न्याय दिला तर चांगलं वाटेल. म्हणून मी प्रत्येक ही जी काही मानसोपचार तज्ज्ञ जी काही शाखा आहे या शाखेकडे मी वळलो आणि त्या दृष्टीनं पुढील 2 वर्ष मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तसं पाहिलं तर सर, आता तुमचा जो विषय आहे सायकोलॉजी, ह्या विषयापासून लोक थोडेसे दूरच राहतात, परंतु आमच्या दर्शक प्रेक्षकांना हा विषय समजण्यासाठी तुम्ही आम्हाला सायकॅट्रिक आणि सायकोलॉजिस्ट याच्यामधला फरक काय हा जर समजून सांगितला तर ते आमच्या प्रेक्षकांना फार फायदा होईल. सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट याच्यामध्ये बऱ्याचदा लोकांची गल्लत होते. तर आपण मराठीमध्ये ज्याला मानसशास्त्र म्हणतो, मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, आणि मनोविकारशास्त्र म्हणजे सायकॅट्री, असे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. तर सायकोलॉजिस्ट ही एक साधारण ग्रॅज्युएशन नंतर किंवा ग्रॅज्युएशन करत असताना क्लिनिकल सायकोलॉजी म्हणून एक विषय असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनही करता येतं. आणि अशी लोक जी असतात ही नंतर सायकोलॉजिस्ट, सर्टिफाईड सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करू शकतात. ही जी सायकोलॉजिस्ट मंडळी आहेत ही सायकॅट्रिस्ट किंवा सायकॅट्रिक हॉस्पिटल किंवा बाकीचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत यांना पूरक असं काम करतात. आणि त्याच्यामध्ये जे काही पेशंट असतात, विशेषतः ज्याला आम्ही सौम्य मनोविकार असतो म्हणतो, त्या सौम्य मनोविकारामध्ये ते त्यांचा हिस्ट्री घेऊन, त्यांचा इतिहास समजून त्या पेशंटला त्याच्यानुसार सायकोलॉजिकल ट्रीटमेंट देतात. त्यांना कोणत्याही प्रकारची औषधं प्रिस्क्राईब करता येत नाहीत. या उलट सायकॅट्रिस्ट जे असतात हे मुळात डॉक्टर्स असतात. त्यांनी MBBS केलेलं असतं आणि MBBSच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं. प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये रेसिडेन्शियल त्यांनी अनुभव घेतलेला असतो. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ते जे मनोविकार आहेत त्या मनोविकार, त्याच्या पाठीमागची विकृती आणि त्या संबंधीचं जे जे ज्ञान असेल ते त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं असतं. अधिक त्यांनी प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटवर उपचार केलेले असतात आणि अशा प्रकारे सर्वांगीण उपचार करणे, अधिक त्याबद्दलची जी काही औषधं असतील ती औषधं योग्य प्रकारच्या देण्यासाठी ते सर्टिफाय झालेलं असतं किंवा त्यांना लायसन्स मिळालेलं असतं त्या प्रकारे. सर, आपण उत्तर पुणे जिल्हा यामधले ह्या ग्रामीण भागामध्ये प्रथमतः आपण सायकॅट्रिक म्हणून काम करायला सुरुवात केली. ग्रामीण भागामधले पहिले डॉक्टर तुम्ही ओळखले जातात. तर सर, आमच्या प्रेक्षकांसाठी असा प्रश्न आहे की सायकॅट्रिक इलनेस म्हणजे काय आणि सायकॅट्रिक ही जी प्राथमिक लक्षणं आहेत ही काय असावीत आणि त्याच्यावरती उपचार कसे करता येईल की त्या आजारापासून त्यांना तो धोका ओळखून ते बरे होतील. चांगला प्रश्न विचारला डॉक्टर वाजे. तर मानसिक मनोविकार म्हणजे काय असतं की आपल्या शरीरामध्ये जशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात, उदाहरणार्थ पचन संस्था असेल किंवा श्वसन संस्था असेल किंवा बाकीचे जे काही रिनल असेल, लिव्हर असेल, अशा प्रकारचं, तसंच आपल्यामध्ये ब्रेन आणि ह्या ब्रेनचं जे डिस्फंक्शन होतं आणि त्या डिस्फंक्शन झाल्यामुळं ज्या वर्तणूक समस्या उद्भवतात त्याला आपण सायकॅट्रिक इलनेस किंवा मनोविकार असं संबोधूया. त्याच्यासाठी बायोसायको सोशल मॉडेल असं आपण त्याच्यासाठी वापरतो. बायो म्हणजे बायोलॉजिकल डिफेक्ट्स, सायको म्हणजे सायकोलॉजिकल डिफेक्ट्स आणि सोशल म्हणजे सोशल जे काही आजूबाजूचं वातावरण जे काही असतं, सामाजिक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा माणसाच्या मेंदूवर होणारा परिणाम. तर ह्या तिन्हींचा एकत्रित जी काही विकृती तयार होते त्या विकृतीला आपण मनोविकृती असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारच्या ज्या विकृती ज्या बायोलॉजिकल ज्या उदाहरणार्थ होत असतील ते याच्यामध्ये अनुवंशिकता असू शकते. याच्यामध्ये मेंदूमध्ये काही दोष असतील, कदाचित
काही मेंदूचे विकार झाल्यानंतर होणारे दोष असतील, विशेषतः केमिकल जे दोष असतात ते दोष, आणि जे काही हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचा काही समजा त्याच्यामध्ये जर डिफेक्ट जर असतील तर त्याच्यामुळं सुद्धा ज्या वर्तणूक समस्या येतात त्या वर्तणूक समस्या जनरली आपण मनोविकार या सदरात मोडतो. तर अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांमध्ये एक मूड विकार, त्याच्यानंतर सायकॉटिक डिसऑर्डर्स किंवा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा ज्याला मंत्रचळ म्हणतो, किंवा सायकॉटिक डिसऑर्डरमध्ये सिझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डरमध्ये बायपोलर मूड डिसऑर्डर, आणि झोपेच्या समस्या असतील, काही लैंगिक समस्या असतील, किंवा काही प्रकारच्या ज्याला टेन्शन टाईप हेडेक जो सायकोसोमॅटिक डिसऑर्डरचा भाग आहे, अशा प्रकारच्या सगळ्या समस्यावर आपण व्यवस्थित उपचार करू शकतो. सर, आपण आता मुलाखतीमध्ये बऱ्याचशी आजारांची नावं सांगितली, अवघड नावं आहेत, पण आमच्या प्रेक्षकांना की असं समजून सांगा की हे मानसोपचार किंवा मानसरोग याच्यामध्ये प्राथमिक लक्षणं काय आहेत, ही सोप्या भाषेत सांगा. कारण लोकांनी हल्ली फील्डमध्ये बरेच येईल की एकाच्या डोक्यामध्ये केमिकल लोचा आहे किंवा म्हणजे असे काही वर्ड्स आलेले आहेत. तर आपण सर आमच्या प्रेक्षकाला थोडं सोप्या भाषेत सांगितलं प्राथमिक लक्षण तर फायदा होतो. तर अगदी बरं का, छान प्रश्न आहे. असं होतं की मानसिक विकारामध्ये जनरली जी लक्षणं जी असतात ही साधारण आपण 2-3 प्रकारामध्ये विभागू शकतो. एक पहिला असेल की म्हणजे विचारामध्ये विकृती, दुसरी म्हणजे भावनांमध्ये विकृती, चौथा म्हणजे वर्तणुकीमध्ये विकृती, आणि चौथा आपण वैचारिक विकृती एक घेऊ शकतो. तर अशा प्रकारच्या समस्या असतात. उदाहरणार्थ जर आपण समजा भावनांची विकृती जर घेतलं तर याच्यामध्ये चिडचिड होणे, अतिराग येणे, आदळआपट करणे, किंवा हिंसक जे काही गेस्चर्स आहेत ते हिंसक गेस्चर देणे किंवा मोडतोड करणे, अशा प्रकारच्या समस्या उदाहरण असू शकतात. दुसरं म्हणजे ज्याला आपण एक वैचारिक जे म्हणतो, ज्याला मी डेल्युजन्स म्हणतो, म्हणजे विकृत विचार. तर विकृत विचारामध्ये कधी कधी काय होतं की संशय वाढणे, किंवा कधी कधी एक काय म्हणता येईल की ज्याला डेल्युजन ऑफ पॅरोनोइया, काहीतरी आपल्या विरुद्ध कट कारस्थान चालू आहे का, किंवा आपल्यावर काही जादूटोणा करणे अशा स्वरूपाचा काही झालेला आहे का, अशा प्रकारचे विकृत विचार. किंवा कधी कधी काय होतं की एखादा विचार अचानक, जसं ओशिडीमध्ये अचानक एखादा विचार येतो की आपल्या जीवाभावाचं कोणीतरी माणूस आहे आणि त्याला काहीतरी वाईट होणार आहे, किंवा आपल्याजवळ काहीतरी एखादी वस्तू पडलेली आहे, समजा सुरी असेल किंवा चाकू असेल, तर आपण कदाचित तो चाकू घेऊन, सुरी घेऊन कदाचित शेजारच्याला किंवा आपल्या घरातल्याच माणसाला इजा करू की काय, अशा प्रकारचे विचार सतत येत राहतात. ही एक प्रकारची वैचारिक विकृती, विचाराची विकृती आपण म्हणू शकतो. तर काही काही ठिकाणी आपण हॅल्युसिनेशन्स म्हणजे उदाहरणार्थ की अस्तित्वात नसलेल्या जे काही संवेदना असतात त्या संवेदना पेशंटला जाणवतात. म्हणजे उदाहरणार्थ की असं समजू की आपण आवाज येत आहे एखाद्या पेशंटला, प्रत्यक्षात कोणीही बोललेलं नसतं किंवा कोणीही ते केलेलं नसतं, परंतु त्या पेशंटला तशा स्वरूपाचे आवाज येतात. मग कदाचित ते आवाज असे असू शकते की तू असा आहेस, तू तसा आहे, तुझे घरचे असे आहेत, तू तसे आहेत, किंवा तू फार शहाणा झालास का, तुझे जरा हातपाय तोडतो, तुझ्याकडे बघतो, किंवा त्याला असं कदाचित एक मगाशी एक राहिलेला मुद्दा होता की पर्सिक्युटरी डिल्युजन म्हणून एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये पेशंटला असं वाटत राहते की कुणीतरी आपला पाठलाग करत आहे, कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवत आहे, कुणीतरी मला इजा करणार आहे आणि कदाचित माझा खूनही करतील किंवा मला मारूनही टाकतील, अशा स्वरूपाचे विचार येतात आणि तशा स्वरूपाचे भास होतात. किंवा कधी कधी काय होतं की आजूबाजूचे जे काही समजा घरातलीच माणसं आहेत ती 2 माणसं एकमेकात जरी बोलत असली तरी त्याला वाटतं की आपल्याबद्दलच चर्चा करत आहेत, किंवा शेजारी पाजारची माणसं जी काही ती आपल्याबद्दलच काहीतरी चर्चा करत आहेत.
आजूबाजूला कुठून जरी आवाज जरी आला तरी ते माझ्याबद्दलच त्याच्यावर काहीतरी अनाऊन्समेंट करतायत की हा माणूस गद्दार आहे, हा माणूस अमुक आहे, हा माणूस असा आहे, अशा स्वरूपाचे भास होणे, ज्याला आपण हॅल्युसिनेशन्स वगैरे म्हणतो. शक्यतो अशा प्रकारचे भास जे आहेत ते ऐकण्याचे किंवा ज्याला आपण म्हणू की दिसण्याचे भास, परंतु दिसण्याचे भास जे असतात ते बऱ्यापैकी ऑर्गॅनिक कारणं असतील तर त्याच्यामध्ये होतात, किंवा ज्याला मी कधी कधी टॅक्टाईल हॅल्युसिनेशन्स वगैरे म्हणतो, म्हणजे स्पर्शाचे भास, कधी कधी श्वासाचे भास, ज्याला आपण वासाचे भास म्हणू, श्वासाचे म्हणण्यापेक्षा वासाचे भास म्हणू, तर अशा प्रकारचे भास वगैरे होतात. आणि मगाशी जसं वर्तणूक समस्येबद्दल जसं बोललो की ज्याच्यामध्ये माणसाचं एक काय होतं की जे डे टू डे जे काही वर्किंग असतं ते डे टू डे वर्किंग त्यांना करता येत नाही, किंवा स्वतःची काळजी घेणं सुद्धा कधी कधी जमत नाही. आणि ज्याच्यामध्ये बघ कदाचित माणूस इकडं तिकडं हिंडत असतो, स्वतःशी पुढत असतो, स्वतःचीच हसत असतो, कदाचित स्वतःची निगासुद्धा राखू शकत नाही. तर अशा प्रकारची जी काही व्हरायटी ऑफ लक्षणं जी आहेत, ही सगळी लक्षणं ही जनरली मानसिक आजारामध्ये येऊ शकतात. एक दुसरी गोष्ट अशी आहे की एक व्यसनाधीनता, ज्याला आम्ही सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर असं म्हणतो. मग याच्यामध्ये दारू असेल, गांजा असेल, किंवा आता जे आपण नवीन ज्याला हे म्हणतो ताडी, जी आता सध्या केमिकल स्वरूपामध्येच बऱ्याचदा उपलब्ध असते. तर ह्या सगळ्यांचे मेंदूवर परिणाम होतात आणि त्याच्यामुळं मेंदूची कार्यपद्धती बिघडते आणि त्याच्यामुळे सुद्धा मानसिक समस्या आणि वर्तणुकीत बदल होऊन मानसिक समस्या उद्भवतात. ती एक प्रकारची मनोविकृती आहे. सर, सध्या आपण पाहतोय दिवसेंदिवस समाजामध्ये हे सायकॅट्रिकचं प्रमाण वाढत चालले, तर याबद्दल सर तुम्ही काय माहिती द्याल? हां, तर साधारण एक आपण सगळं आत्ता सध्याचं जो काही आपलं जे काही धावतं जग आहे, स्पर्धेचं जग आहे, याच्यामध्ये ताणतणाव आणि म्हणजे कामाचा असेल, घरगुती असेल, सामाजिक असेल, अशा प्रकारचे ताण नक्कीच वाढत चाललेले आहेत. त्याचबरोबर व्यसनाधीनतेचं प्रमाणही तसं बऱ्यापैकी वाढतं आहे. तर साधारणतः एक आपण लोकसंख्येचा विचार जर केला तर 40 ते 50% लोकांना आयुष्यामध्ये एकदा तरी मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. मी त्याला विकार म्हणणार नाही किंवा आजार म्हणणार नाही, परंतु समस्यांचा सामना करावा लागतो. आणि साधारण एक 15 ते 20% इतक्या लोकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट करण्याची गरज असते. आणि अंदाजे एक 2% आजार, मानसिक आजार असे आहेत की ज्यांना कदाचित आयुष्यभर थोड्या प्रमाणात का होईना परंतु ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्यांनी ते योग्य प्रकारे घेतले तर त्यांचं आयुष्य सुसह्य होऊ शकतं. सर, आपण ज्या आजाराबद्दल आपण जी माहिती दिली त्याबद्दल आमची उत्सुकता वाढली, किंवा आमच्या प्रेक्षकांना अजून काही माहिती आणि काही अनुभव आपण सर शेअर कराल की जे आमच्या प्रेक्षकांना त्यांचा उपयोग होईल. साधारण 2002 साली मार्च महिन्यामध्ये मी नारायणगाव येथे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मी पहिल्यांदा प्रॅक्टिस सुरू केली. आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे की उत्तर पुणे जिल्ह्यामधला मी प्रथम मानसोपचार तज्ज्ञ आहे. आणि मला या परिसरातले साधारण पिंपरी चिंचवड ते संगमनेर आणि अहिल्यानगर ते कल्याण ह्या सगळ्या परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. आणि आत्तापर्यंत हजारो रुग्णांना आपण उपचार केलेले आहेत. खरंच तसं जर बघितलं तर मी आणि माझा चिरंजीव डॉक्टर मेवरेश आम्ही दोघे मिळून साधारण रोज 60-70 पेशंट आम्ही बघत असतो. आणि त्याच्यामध्ये जनरली सोमवारी आणि शनिवारी तर तो आकडा कदाचित 90-100 पर्यंतही जातो. अरे बापरे. तर अशा प्रकारचे खूप अनुभव आहेत आणि अक्षरशः क्रिटिकल अनुभव आहेत. त्याच्याबद्दलचा एक
किस्सा मला खरं तर तुम्हाला सांगावासा वाटतो. तो म्हणजे असा आहे की पोस्टपार्टम डिप्रेशन ज्याला आम्ही म्हणतो किंवा पोस्टपार्टम सायकॉसिस, म्हणजे बाळंतपणानंतरचं एक सायकॉसिस म्हणजे एक रियालिटीशी संबंध तुटतो आणि त्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे भास होतात. तर बाळंतपणानंतर असे भास झाल्यामुळं एक पेशंट माझ्याकडे आणलेली होती. ती प्रचंड त्रास देत होती, ती काहीही बोलत नव्हती आणि नंतर नातेवाईकाकडनं मला कळालं की तिला असा भास होत होता की ते अर्भक तिच्या जीवावर उठणार आहे अशा स्वरूपाचा तिला भास होत होता आणि तिनं ते अर्भक विहिरीत फेकून दिलं आणि अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. परंतु मी तिच्यावर योग्य उपचार केल्यानंतर तिच्या आयुष्यामधून तो आजार बरा झाल्यानंतर तिला नंतर पुन्हा ज्या वेळेला त्रास झाला त्यावेळेला मी तिला एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही ट्रीटमेंट सुचवली आणि ती आज सुखाने दुसऱ्या मुलासह चांगल्या प्रकारचं आयुष्य जगत आहे. तसंच दुसरा एक इश्यू असा आहे की आत्महत्या. तर जनरली आज आपण सगळीकडे वर्तमानपत्रात किंवा इकडं तिकडं सगळीकडं वाचतो ऐकतो की आत्महत्या केल्या जातात किंवा काही लोक अटेम्प्ट करतात. तर जनरली स्त्री पुरुष किंवा उच्च नीच किंवा कोणत्याही प्रकारचा सामाजिक किंवा लिंग किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती अशा स्वरूपाचा कोणताही भेदभाव न होताना काही लोकांना जो आजार असतो त्या आजाराचं लक्षण म्हणून आत्महत्या करण्याचे विचार येतात. नुसते विचारच येत नाही तर त्यांना एक प्रकारची सलग येते ज्याला आपण इम्पल्स म्हणतो आणि त्या इम्पल्समध्ये लोक स्वतःचा जीव गमावतात. ही वस्तुस्थिती आहे आणि साधारण वर्षाला 4 लाख लोक ही आत्महत्या करतायत आणि त्याच्या 5 पट लोक साधारण आत्महत्येचा प्रयत्न करतायत. ही फार मोठी म्हणजे एक मानसिक आरोग्य किंवा जागतिक समस्या या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि अशा स्वरूपाचे कित्येक पेशंट आपण ठीक केलेले आहेत परंतु त्यांना योग्य उपचार योग्य वेळेत मिळणं ही फार मोठी गरज आहे. त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचे उपचार आहेत. त्याच्यासाठी ECT ज्याला आपण कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतो, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी, तर ती अत्यंत गुणकारी आहे. परंतु त्याच्याबद्दल काही समाजामध्ये गैरसमज आहेत. ते गैरसमज नक्कीच तुम्ही आमच्याबरोबर शेअर करून आपण त्याचं गैरसमजाचं निराकरण करू शकतो. दुसरं म्हणजे सिझोफ्रेनियामध्ये जो डिसऑर्गनाइज प्रकार आहे त्याची एक केस अशी माझ्याकडे आलेली होती की अक्षरशः लोळत गेले 15-20 वर्ष जो माणूस अंथरुणाला खेळलेला होता, ज्याचा पूर्ण समाजाशी संपर्क तुटलेला होता, अशा माणसाला आणलेलं माझ्याकडं. मी त्याला अक्षरशः गॅलरीमध्ये तपासलं. गॅलरीमध्ये तपासून त्याचे एकदा इन्व्हेस्टिगेशन केले. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याला इंजेक्शन दिली, मेडिसिन सजेस्ट केली आणि नातेवाईक म्हटले की याला मेडिसिन कसं द्यायचं. तर तेव्हा मी त्याला सांगितलं की बा याला साधारण एखादा आवडता पदार्थ काहीतरी तो घेतच असेल ना. तर त्यावेळेला समजलं की त्याला मँगो ज्यूस, आंब्याचा रस खूप आवडतो आणि कर्मधर्म संयोगाने तो आंब्याचा सीझन होता. त्याला सकाळ संध्याकाळ आंब्याच्या ज्यूसमधून आम्ही औषधं दिली आणि 1 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये खूप चांगली सुधारणा झाली. तो प्रॉडक्टिव्ह झाला आणि आज तागायत तो पेशंट माझ्याकडे ट्रीटमेंट घेतोय. म्हणजे 2002 सालापासून ते 2025 म्हणजे 23 वर्ष तो मला ट्रीटमेंट घेतोय आणि तो स्वतः कमावून ट्रीटमेंट घेतोय. म्हणजे तो आता कोणत्याही त्याच्या कुटुंबावर, त्याच्या आईवडिलांवर, त्याच्या नातेवाईकांवर तो बोजा नाही आहे. तर म्हणजे जो पूर्वी सगळं कुटुंब आजारी झालेलं होतं त्याच्यामुळं तो आज कुटुंबाला पोचतोय असं म्हटलं तरी काही भावभाव होणार नाही आहे. अशा प्रकारचे खूप किस्से आहेत. आता उदाहरणार्थ व्यसनाधीनतेवर
एक दारू पिणारा ग्रस्त होता, जो 24 तास दारूमध्ये नशेत टुरला असायचा, ज्याला सकाळी उठल्या उठल्या दारू लागायची. असे सुद्धा खूप लोक माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना आपण खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट ऑफर करतोय. इतकंच नव्हे तर त्या लोकांनी दारू सोडून काहींना 5 वर्ष झाली, काहींना 10 वर्ष झालेली आहेत. पण यामध्ये माझा जितका सहभाग आहे तितकाच त्या रुग्णाचा सुद्धा सहभाग आहे, त्यांच्या कुटुंबियाचा सुद्धा सहभाग आहे. आणि ती लोक नियमितपणे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतात, म्हणूनच हे शक्य झालेलं आहे. दुसरं अजून एक उदाहरण मला असं देता येईल की ज्याला आम्ही डेल्युजनल डिसऑर्डर म्हणतो. डेल्युजनल डिसऑर्डर म्हणजे असं की विकृत विचार येणे. म्हणजे उदाहरणार्थ की नवरा बायकोमध्ये नवऱ्याचा बायकोवर किंवा बायकोच्या नवऱ्यावर संशय असणे, आणि तो कधी कधी इतका विचित्र एक आपण तरुणपणाच्या वयामध्ये कधी कधी समजू शकतो, परंतु कधी कधी 60-70 वयाच्या जोडप्यांमध्ये सुद्धा ज्या वेळेला अशा प्रकारचा संशय येतो आणि ज्यामध्ये नात्यागोत्यातली माणसांचा ज्या वेळेला त्यांच्यावर आरोप केले जातात, त्यावेळेला त्या नात्यावाईकांमध्ये अत्यंत म्हणजे कुचंबनाची अवस्था तयार होते की हे सांगावं कसं आणि काय करावं. तर अशा प्रकारचे काही केसेस माझ्याकडे आहेत की ज्यांना आपण हे म्हणू की नवरा माझ्याशी हे नाही, त्याच्या कुठंतरी बाहेर अफेअर आहे किंवा बायको आहे त्याच्याकडे बरोबर. ॲक्च्युअल परिस्थिती तशी नसते, पण त्या स्त्री किंवा पुरुषामध्ये ते विचार येतात आणि प्रत्यक्षात त्यांना ज्या वेळेला समजा स्त्री पुरुष एकत्र बोलत असतात त्यांना भास होतो की या लोकांचं काहीतरी अफेअर आहे, किंवा मोटरसायकलवर डबल सीट जरी बसले तरी हे कुठेतरी बाहेर चाललेले आहेत, 4 तास चालला नाही याचा अर्थ तो कुठेतरी गेला. अशा स्वरूपाचे एक संशयाचं ज्याला भूत म्हणू आपण, तशा प्रकारचे सुद्धा अनेक केसेस आहेत. आणि अजून मला एक सांगायला असं आवडेल की ज्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो, म्हणजे कंबरदुखी असेल किंवा डोकेदुखी असेल किंवा अनेक प्रकारचे पोटाचे विकार असतील किंवा ज्याला आपण हे म्हणतो इव्हन ॲसिड पेप्टिक डिसीज, हा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात मध्ये याचा सहभाग असतो, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सचा सहभाग असतो. इतकंच नाही तर ओबेसिटी किंवा जेवणाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामध्ये सुद्धा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू. त्यांना पदार्थ बघितल्यानंतर क्रेविंग होतं किंवा अस्वस्थ वाटल्यानंतर खावंसं वाटतं, आणि याच्यामध्ये त्यांचं अति खाण्यामुळं चरबी वाढत जाते आणि ओबेसिटीचा हे त्याच्यामध्ये रूपांतरित होतं. तर अशा प्रकारचे अनेक किस्से आहेत, अनेक गोष्टी ह्या आपण सांगू शकतो. पण मला याच्यात आनंद असा आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा अवेअरनेस बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि लोक त्यावरची योग्य ट्रीटमेंट घेत आहेत. मला याचा प्रचंड अभिमान आहे. तर माझा विचार असा आहे की साधारण 2032 सालापर्यंत वैद्यकीय व्यवसाय हिरिरीत करण्याचा माझा विचार आहे आणि अशीच सेवा देण्याचा विचार आहे. आणि या कामी मला माझ्या कुटुंबियांनी, विशेषतः डॉक्टर सौ नंदिनी घाडगे आणि जे काही चिरंजीव स्वतः सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर मयुरेश घाडगे, यांची मला साथ मिळतेच आहे आणि ती अशीच भविष्यात मिळत राहील. फक्त माझं आरोग्य आणि आपल्या सर्वांचं प्रेम हे असंच असू द्यावं एवढीच मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करून थांबतो. मी अत्यंत आपणा सर्वांचा ऋणी आहे आणि या निमित्तानं मी डॉक्टर जालिंदर वाजे आणि डॉक्टर तुषार कोकाटे यांचे मनापासून आभार मानतो. नमस्कार.